चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। बघा, आपण आज अशी गणित परीक्षेमध्ये आपल्याला 100% येतात म्हणजे येतातच। तर असे गणित आपल्याला कसे आपण कमीत कमी वेळात सॉल्व करू शकतो आणि हा ट्रिकनुसार कसं सॉल्व करता येईल हे तुम्हाला मी सांगतो आहे। बघा, याच्यामध्ये काय आहे, हा x आहे, x अधिक 1 आणि छेदामध्ये x आहे आणि बरोबर किती आहे तर 4, उत्तर 4 आलं आहे। तसंच x चा वर्ग आहे अधिक 1 आणि छेदामध्ये x चा वर्ग आहे, तर उत्तर काय येईल। मग आता सर असं आपण डायरेक्ट ही x आहे ना, मग x चा वर्ग आहे, मग इथे 4 उत्तर येते, तर मग 4 चा वर्ग करायचा आहे का सर? 4 चा वर्ग किती 16, मग 16 उत्तर असेल का? तर नाही मित्रांनो, 16 हे याचं उत्तर नसेल। तर याला कसं सॉल्व करायचं आहे याची पहिले तुम्हाला कन्सेप्ट सांगतो। इथे अधिक आहे, फक्त ही एक कन्सेप्ट मित्रांनो लक्षात ठेवा। अधिक जर असेल तर काय होईल, वजा होईल। हे जे मी तुम्हाला बेरजेमध्ये सांगितलं आहे ते वेगळा नियम आहे, याच्यासाठी हा वेगळा नियम आहे। अधिक वजा होईल, इथे वजा अधिक तर किती होईल सर? अधिक होईल। इथे अधिक असेल तर अधिक होईल आणि वजा असेल तर मित्रांनो अधिक होईल। फक्त एकच कंडिशन आहे, अधिक असेल तर वजा होईल आणि बाकी ठिकाणी या तिन्हीमध्ये बघा, तिन्हीमध्ये सेम आहे, काही असेल तर अधिकच होईल। फक्त ही एक अपवादमधली केस लक्षात ठेवा, जर अधिक असेल तर वजा होईल। मग आता इथं सर अधिक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, एकदम सोपं आहे। बघा, फक्त ही कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा। ही कन्सेप्ट जर तुमची लक्षात असेल तर ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात राहिली तर हे गणित करणं सोपं आहे, काहीच अवघड नाही। ठीक आहे, चला बघा आता बघा काय आहे हे सर, हे अधिक आहे ना, मग अधिकला आपण काय करायचं आहे, मग आता हा 4 आहे ना, हा 4, मग 4चा करायचा सर वर्ग, 4चा वर्ग आणि वजा करायचा आहे। हा जो घातांकामध्ये 2 आहे ना, यांचा वर्ग म्हणतो आपण, वर्ग 2 आहे ना, तर हे 2 फक्त वजा करायचे। आता 4चा वर्ग किती सर? तर 4चा वर्ग 16 आणि हा 2, बस संपलं विषय। आता 16 मधून सर 2 गेले किती तर 14, हे 14 असेल मित्रांनो आपलं उत्तर आहे ऑप्शनमध्ये, तर ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये। तर मित्रांनो काहीच अवघड नाही, फक्त अधिक आणि अधिकचा ठेवायचा आहे। हा जो अंक आहे ना, या अंकाचा वर्ग करायचा आहे, वर्ग आहे म्हणून इथे जर घन असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, तर वेगवेगळी कंडिशन लागते बरं का। जर इथे वर्ग असेल तर फक्त काय करायचं, वर्ग वजा करून टाकायचं त्याच्यामधून, म्हणजे 2 वजा करून टाकायचे, संपला विषय। बस वर्ग करायचा आहे आणि 2 आलं आपलं उत्तर। तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता। गणित एकदम सोपं आहे। किती वेळ लागला मित्रांनो, फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे, अधिक पाहिजे दोन्हीकडे। जर दोन्हीकडे अधिक असेल तर ती संख्या वजा करून टाकायची त्याच्यामधून। ठीक आहे, चला आता बघा, आता हा नेक्स्ट उदाहरण बघा। याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला, आता इथं काय आहे, x आहे, हा x अधिक 1 आणि छेदामध्ये x आहे, बरोबर किती आहे 3 आणि इथं किती आहे सर? अधिकच आहे ना, मग सांगा आता मित्रांनो याचं उत्तर काय असेल? सरळ आहे, ही संख्या आहे ना 3, मग करायचं आपण 3चा वर्ग आणि वजा 2। मग आता 3चा वर्ग किती आहे सर? हे 9 आणि 2 वजा केले म्हणजे उत्तर केलं मित्रांनो आपलं 7। काहीच अवघड नाही, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता, काही अवघड नाही। फक्त लक्षात ठेवायचं, इथं पण अधिक पाहिजे, इथं पण अधिक पाहिजे आणि वर्ग असेल तर सरळ या संख्येचा वर्ग करायचा आहे आणि 2 याच्यातून वजा करून टाकायचे, संपला विषय, उत्तर आपलं आलं। किती सेकंद लागतात मित्रांनो? 5 सेकंदाच्या वरती तुम्हाला या गणितामध्ये लागत नाही, फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर। ठीक आहे, चला आता नेक्स्ट उदाहरण बघा। आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं मित्रांनो, बघा काय आहे, x आहे, हा गुणाकार नाही बरं का, हा x आहे, x वजा 1 आणि छेदामध्ये x आहे आणि 4 आहे। इथे काय सर? x चा वर्ग आहे आणि अधिक आहे। इथे बघा, इथे लक्षात ठेवा मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये काय होतं, इथे पण अधिक होतं आणि इथे पण अधिक होतं। आता इथे वजा आहे आणि इथे अधिक आहे। मी तुम्हाला नियम लिहून दिलं होतं, वजा आणि अधिक असेल तर काय होतं सर? तर अधिक होऊन जातं। मग काय करायचं आहे, तसंच सेम कंडिशन आहे ना, फक्त चिन्ह बदललेत। आता काय करायचं, या संख्येचा वर्ग करायचा, 4चा वर्ग आणि इथे अधिक करायचं आहे, अधिक 2, संपला विषय। 4चा वर्ग किती सर? 16 आणि हे 2, आता 16 आणि 2 सर, तर 16 आणि 2 18, मग 18 असेल आपलं उत्तर, आहे ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। 4 मध्ये 14 पण आहे। तुमची जर कन्सेप्ट क्लिअर नसेल, सरांनी सांगितलं होतं अधिक 2 वजा करायचे, जर हे वजा आणि अधिक झालं तरी तुम्ही जर वजा केला तर 4 नंबर पण उत्तर ऑप्शनमध्ये पेपर सेटर देतो। मग अशा प्रकारे मित्रांनो हे कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। फक्त हे चिन्ह मी तुम्हाला जे नियम सांगितलेले आहे चिन्हांचे, हे अधिक
जर अधिक असेल तर फक्त वजा करायचं आहे, वजा अधिक जर असेल तर अधिक करायचं आहे, आणि अधिक वजा असेल तर वजा करायचं, वजा वजा असेल तर अधिक करायचं आहे. हे नियम व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. हे नियम जे आपण गणिताचे नियम आहेत त्या नियमपेक्षा वेगळे आहेत बरं का. हे या बीजगणितासाठी हे नियम लागू होतात. या गणितासाठी असे गणित आले तर हा नियम आहे त्याच्यासाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता याच्यामध्ये काय आहे. आता बघा, आता बघा हा x आहे, x अधिक 1 आणि छेदामध्ये x आहे बरोबर 2 आहे, आणि त्या काय सर x घन आहे अधिक 1 आणि x घन आहे, आणि आपल्याला विचारलं प्रश्नाचं चिन्ह काय येईल. आत्ता इथं मित्रांनो, आता तुम्ही इथे 2 आहे, 2चा घन करायचा आहे, 2चा घन करायचा आहे, पण सर याच्यातून वजा काय करायचं आहे हे लक्षात ठेवा. वजा काय करायचं, हे 3 दुनी म्हणजे ह्या दोघांचा करायचा गुणाकार, 3 दुनी 6 आणि हे 6 वजा करायचे याच्यातून. पण कंडिशन दोन्ही अधिक आहे ना, अधिक अधिक तर वजा होतं आहे ना. इथं अधिक आहे आणि इथं अधिक आहे म्हणून वजा चिन्ह आलं आहे. अधिक अधिक असेल तर वजा होतं आहे, आणि या दोघांचा जर घन असेल तर हा 3 आणि हे 2, 3 दुनी या दोघांचा गुणाकार होईल, 3 दुनी 6, आणि मग हे 2चा घन किती सर, तर 2चा घन 8 आणि वजा त्याच्यातून 6, मग किती राहतील सर त्याच्यामध्ये, 8मधून 6 गेले तर 2, हे 2 असेल आपलं मित्रांनो उत्तर. आहे ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे जर घन आलं तर काय करायचं आहे आणि वर्ग आलं तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. घन असेल तर या दोन्हींचा गुणाकार करून संख्येतून जर चिन्ह अधिक असेल तर वजा करायचे, चिन्ह जर वजा असेल तर मग काय करायचं, बेरीज करायची. ठीक आहे. चल आता नेक्स्ट उदाहरण बघूया. चल आता हा बघा, आत्ता प्रश्न आता याच्यामध्ये काय आहे. चल आता हा गणित मित्रांनो काय सॉल्व करायचं आहे तुम्हाला समजलं आहे. या गणिताचं तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल. आता हा सेम एक्झाम्पल मी घेतलं आहे ना, फक्त इथे अधिक होतं, आता इथं वजा आहे आणि इथे काय आहे तर इथे अधिक आहे. मग याच्यात काय होतं आहे, आणि तुम्ही मित्रांनो हे कमेंट करून सांगा मला की याचं उत्तर काय असेल. ठीक आहे. चल तुमची जर कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे आणि तुम्हाला समजलेलं आहे. आणि हे जर तुम्ही कमेंट केलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली आहे. प्रश्न पेपरमध्ये आला की तो प्रश्न तुम्हाला टॅकल होऊ शकतो. ठीक आहे. चल आता बघा, आता हा पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय आहे. चल आत्ता बघा, आता काय आहे याच्यामध्ये. आता हा प्रश्न बघा काय आहे. इथं हा x आहे, x अधिक 1 छेदामध्ये x आहे आणि बरोबर 3 आहे. पण इथे सर xचा घात 4 आहे आणि इथे छेदामध्ये पण अधिक अधिक आहे आणि xचा घात 4 दिले आपल्याला. ज्यावेळेस 2 दिलं होतं तर आपण काय करतो, 3 दिलं तर काय करतो हे आपण समजून घेतलं. आता काय करायचं, हे 4 आहे ना, हे 4चे अवयव पाडायचे. म्हणजे हे 2 गुणिला 2 4 होतात सर. तर हो सर 2 गुणिला 2 4 होतात ना. मग काय करायचं आहे, हे 3 आहेत ना, आता ते x वरती 2 आला म्हणजे 3चा वर्ग करायचा आहे, 3चा वर्ग आणि हे 2 वजा करायचं आहे. मग 3चा वर्ग सर किती, 9, 9मधून 2 गेले किती सर, तर 7. आता एवढं करा, हे लक्षात ठेवा बरं का. आता पुढे काय चाललंय, जसं जसं आपण कन्सेप्ट बघतोय तर व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण हे 2 एकदा घेतलंय, हा 2 घेतलाय इथे आणि केलंय. आता तर तरी हा दुसरा 2 राहिला ना, आता दुसऱ्या 2चा काय करायचं आहे. मग दुसऱ्या 2चा काय, हा जो 7 आहे ना, हे 7चा वर्ग करायचा आहे. मग हा 7चा वर्ग आणि याच्यातून 2 वजा करायचे. 7चा वर्ग किती आहे सर, तर 7चा वर्ग 49 आणि याच्यातून 2 वजा करायचे. मग 49तून 2 वजा गेले किती राहतील तर 47 आहे सर ऑप्शनमध्ये असा. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड वाटतं, कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल ना मित्रांनो तर गणित काही अवघड नाही. आणि असे प्रश्न मित्रांनो परीक्षेत विचारतात. तर अशा परीक्षेत आणि काही अवघड गणित नसतात. हे किती अवघड आहे, किती सोपं गणित आहे, किती सेकंद तुम्हाला वेळ लागतो, किती सेकंद, एकदम इझी गणित आहे ना. फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर जर असतील ना तर हे गणित तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. जर कन्सेप्टच क्लिअर नसेल तर मग अवघड आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट एकदा कळाली तर गणित तुम्हाला इझिली सॉल्व होतोय. ठीक आहे. आता बघा, आता बघा हा गणित बघा. आता ही कन्सेप्ट काय आहे मित्रांनो,
सेम तसंच आहे, अधिक अधिक आहे, पण इथे आलं आहे 5. आत्ता इथं जर घातामध्ये 2 असेल, घातांकामध्ये 2 असेल, 3 असेल, 4 असेल, आपण बघितलं. आता जर 5 आलं सर तर कसं सॉल्व करायचं आहे? आता बघा 5चा अवयव पाडते की इथे 2 आणि 3, 3 आणि 2 5 होतात ना, तर 3 आणि 2 5 करायचे आणि बस तेच कंडिशन. आता हा 3 आहे, पहिला हा घ्यायचा 2, मग 3चा वर्ग सर, मग 3चा वर्ग ना, 3चा वर्ग आणि त्याच्यातून 2 वजा करायचा आहे. 3चा वर्ग सर हे 9 आणि त्याच्यातून 2 वजा, तर किती उरतात? तर 7. आत्ता सर आता हा 3 आहे ना, तर मग काय करायचं आहे? तिसरी स्टेपमध्ये काय करायचं आहे? 3चा घन करायचा आहे, 3चा घन, आणि याच्यातून किती वजा करायचे आहे? 3 त्रिक 9 वजा करणार आपण, हा 9 वजा करणार. ज्यावेळेस एक्सवरती, म्हणजे हा नाही ना, ज्यावेळेस आपण पहिले आपण 2 ठेवलं आहे आणि मग 3 ठेवलं आहे, तर 5ला कॅन्सल केलं. मग आता 3चा घन सर किती? तर सर 27 आणि वजा 9, तर किती उरतात सर? तर हे 18. 27 म्हणून किती 18 उरले ना, तर 18. आता पुढे याचे पुढे पण अजून आहे बरं का मित्रांनो. हे याचे पुढे काय करायचं आपल्याला? आता काय करायचं आहे? हा आलेला 7 आणि हा आलेला 18, हे 18 आणि गुणीला हे 7 करायचं आहे. मग 7 या 8 सर 56, 6 हच्च्याला किती सर? तर हच्च्याला 5, 7 1 7, 7 आणि 5 सर, तर हे 12. 126 उत्तर नाही बरं का. याच्यामधून हा जो अंक आहे ना 3, हा 3 वजा करायचा आहे, हा 3 वजा करायचा आहे. आता 126मधून 3 गेलं तर किती उरतात सर? 123. मग 123 असेल मित्रांनो आपलं उत्तर. आहे ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असणार. असेच जर तुम्हाला ही ट्रिक माझी आवडली असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर विघ्नार्थ अकॅडमी ऑफिशियल हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. इथे आपण थांबू. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं, तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो मित्रांनो, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत असते.